मला पटणार नाही, इथला व्ह्यू इतका भारी, इतका मस्त आहे ना. थांबा तुम्हाला दाखवते. बापरे, असा व्ह्यू मी आत्तापर्यंत तर कुठेच नाही बघितलेला. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल क्लासिक विथ केयॉस. तर आजचा एक नवीन दिवस, नवीन सुरुवात आणि आजच्या दिवसात आपण काय काय करतो ते लवकरच बघू. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आम्ही फायनली घरातून बाहेर पडलेलो आहे आणि इथं आम्ही आता गोव्याला जेवण करायला आलेलो आहे. इथे हिल रॉक बार अँड रेस्टॉरंट म्हणून एक हॉटेल आहे, म्हणजे रेस्टॉरंट आहे. ते खूप छान आहे, कारण माझ्या घरातले ते नेहमीसारखे येत होते जेवायला आणि ते खूपच अप्रतिम जेवण आहे, तसं मी यांच्याकडूनच ऐकलेलं आहे. आता आत गेल्यावर मला पण कळलं की ते किती छान आहे ते. चला जाऊया आता. गाईज, तुम्हाला पटणार नाही, इथला व्ह्यू इतका भारी, इतका मस्त आहे ना. थांबा तुम्हाला दाखवते. बापरे, असा व्ह्यू मी आत्तापर्यंत तर कुठेच नाही बघितलेला. दाखवते. हे बघा, हा असा समुद्र आहे आणि इथे हे आणि इथे हे असं रेस्टॉरंट आहे. काय मस्त आहे, ओ माय गॉड. जेवण पण खूप छानच असणार आहे असं मला वाटतंय, पण व्ह्यू तर खूपच छान आहे. जिंकलं म्हणजे आता मला काहीच नको आहे. नाईस. आता जेवण पण सांगते कसं आहे ते, ऑनेस्ट रिव्ह्यू. चिकन चिली, बस मिरची द्या ते, बस. तिकडे काळी दिसते, इकडे हे बघा, एक नंबर आहे. हे चिकनचं घेतलेलं आहे, चिकन मसाला, चिकन चिली विथ. जसं की तुम्ही बघू शकता की इथल्या ज्या प्राइजेस आहेत त्या पण इतक्या रिजनेबल आहेत, नॉनव्हेजच्या असू द्या किंवा व्हेजच्या असू द्या. ही नॉनव्हेज पण बघा, चिकन चिली 180, 160 अशाच आहेत आणि व्हेजच्या पण खूप रिजनेबल प्राईज आहेत. त्याच्यामध्ये इतका छान व्ह्यू मिळतो तुम्हाला एकदम समुद्रकिनाऱ्याचा पण आहे, समुद्राचा, आणि इतके छान जेवण आणि इतक्या रिजनेबल प्राईजमध्ये आणखी काय पाहिजे. तर आता आम्ही ना फेरी बोट इथे कुठे आपण आता केरी आणि तेरेखोल. हां, इथे आपण एक्झॅक्टली महाराष्ट्र आणि गोवा याच्या बॉर्डरवर आहोत. आपण जिथं उभे आहोत ते महाराष्ट्र आहे. याला या रस्सीला जायचं राजू असं म्हणतात. राजू, ओय राजू प्यार ना करियो करियो दिल टूट जाता है. हे बघा गाईज, आता ही बोट येते इथे. आता या ज्या काही गाड्या आहेत ना ते बाहेर पडतात आणि आमच्या ज्या गाड्या आहेत त्या आतमध्ये जाणार आणि आम्ही पण आतमध्ये जाणार आणि मग आम्ही बॉर्डर पार करून आम्ही गोव्याला जाणार. काय मस्त फॅसिलिटी आहे यार, खरंच खूप छान. मागे सरका व्हायचा, मागे सरका. ओके गाईज, आता मी जातो. मी असं पहिल्यांदा जाते या. काय म्हणते की यार मस्त दिसते बघा. आवाज आहे ना माहिती, खूप आवाज आहे, खूप आवाज. हे बघा गाईज, असं छान दिसतंय. So it is a propeller आहे. हां, वाव, एकदम मस्त. काय मस्त experience आहे आता. First time केलेली आहे. समुद्र आणि खाडीचा संगम, तेरेखोल खाडी आणि समुद्र. This is केरी बीच आणि केरी बीचच्या बाजूला जिथे लागेल. येस. स्नेहल ते तिथं जाईल. हे आहे गोवा गाईज आणि ते इथे गाडी उतरणार आणि आम्ही इथून जाणार आत सिटीमध्ये. काय मस्त एक्सपिरियन्स होता. आता हे कसं लावते हे काका ऑपरेट करतात. हां, हे काका इथे असं ऑपरेट करतात ते.
आता हे बघा ते मासे काढते. हे बघा ते काहीतरी काढतोय. हो त्यांना काहीतरी सापडले बरं. काय सापडले बरं? काय सापडलंय? सापडलं की नाही काय? अच्छा अच्छा आई सापडले. ते काय आई? काहीच नाहीये. अरे यार जाऊ द्या गाईस, काय सापडलं नाही पण जाऊ द्या. तुम्ही हताश नका हो. चला वेलकम टू गोवा गाईज. ते लोक फिशिंग करत होते गेले मागे. हॅलो गाईज, आम्ही आता इथं गोव्यामध्ये आलेलो आहे क्रोमामध्ये. तिकडे छान छान फोन्स आहेत आणि टी व्ही वगैरे पण आहे. सगळं छान आहे. ॲक्च्युली मोबाईल बघायला आलो लेट्स सी, पण मला नाही. हे बघा हा मला घ्यायचा आहे. अशी माझी खूप इच्छा आहे. मला हा घ्यायचा आहे. वापस खाणार आता. ये तयार होते आमचा हिने केले, या मुलीने केले. अरे बापरे, नाव काय या मुलीचं? येस. आणि आता आम्ही काय खाणार आहोत? मफन नाही, हा थांबा एक मिनिट. तर असा होता आजचा आमचा दिवस, जो की खरंच खूप छान गेला. जसं की मी तुम्हाला सांगितलं की ते जेवण पण खूप छान होतं. ते रेस्टॉरंट, तिथला तो व्ह्यू पूर्ण समुद्राचा, आणि तिथलं जे जेवण होतं टेस्टी पण होतं आणि रिजनेबल प्राईस पण खूप होत्या. कारण मोस्टली कसं असतं, आपण जर समजा असं समुद्र किनाऱ्यावर कुठलं एखादं हॉटेल असेल किंवा काय, तर त्याचे ना ज्या प्राईज असतात जेवणाच्या तितक्या जास्त असतात. बट इथं तसं नव्हतं. म्हणजे प्राईस पण खूप रिजनेबल होत्या, जेवण पण टेस्टी होतं आणि व्ह्यू तर एकदम भारीच मस्तच होता. आणि त्याच्यानंतर तो फेरी बोटवरचा एक्सपिरियन्स, तो पण खरंच खूप छान होता. फर्स्ट टाईम मी असं गेले होते, खूप मज्जा आली होती. आणि तिथे फक्त ना तिकीट किती होतं, म्हणजे समजा तुमची 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर, म्हणजे आमची 4 व्हीलर होती, सो ती 4 व्हीलर दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी तिकीट किती असेल बरं? फक्त 10 रुपये. म्हणजे बापरे, आपण एखादी बॉर्डर क्रॉस करून जातोय आणि तिथे फक्त 10 रुपयाचं तिकीट, ते पण 4 व्हीलरसाठी. किती छान होतं ते, खरंच खूप मस्त होतं. आणि आजचा दिवस खूप छान गेला, खूप मस्त वाटलं. आणि येस, जर तुम्हाला पण हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तसं सांगा. आणि माझ्या क्लासी विथ केऑस या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. लवकरच भेटू नवीन ब्लॉगसोबत. बाय.